बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे। तसंच नवे अर्ज स्वीकारणेही बंद केले। यामुळे महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला तूर्त ब्रेक लागलाय। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे। त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे। त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेला दिला जाणारा निधी थांबवलाय। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिला लाभार्थ्यांना मिळणार नाहीत। लोकसत्ताने याविषयीचं वृत्त दिलंय। उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारने सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,40,00,00,000 अधिक पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये याप्रमाणे 5 महिन्यांचे हप्ते जारी केलेत। त्यातही सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे अगोदरच खात्यात जमा केलेत। आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या योजनेला दिला जाणारा निधी थांबवण्यात आल्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती। त्यात महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती। त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा 4 दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती। याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। ओबीसी आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पंढरपूर पोलिसांनी धनादेश अनादर प्रकरणी अटक केली आहे। या प्रकरणात त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलंय। यामुळे आता हाकेंच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान कोर्टातील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लक्ष्मण हाके हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असतात। त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या कार्याध्यक्ष पदावर काम केले। तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याचं दिसून आलेत। यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन केलं होतं। तर माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेंसारखी वेशभूषा करत त्यांच्यासारखे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं। लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत। पुणे विद्यापीठातून त्यांनी MH शिक्षण पूर्ण केलं। फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचं कामही त्यांनी केलं। लक्ष्मण हाके यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला। शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं। आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापू पाटलांना टफ फाईट देण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांना शह देण्यासाठी परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी निर्माण करण्यात आली आहे। ही आघाडी राज्यातील सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा लागलेत। यामध्ये 3 जिल्हा प्रमुख, 3 माजी महापौर, 6 जिल्हा परिषद सदस्य, 1 जिल्हा परिषद सभापती, 1 पंचायत समिती सभापती सोबत आपचा युवक प्रदेशाध्यक्ष प्रवेशासह उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं दिसून आलंय। संभाजीराजे यांच्या स्वराज पक्षाचे पुण्यातील शिवाजीनगर इथं मध्यवर्ती कार्यालय आहे। स्वराज भवन नामक या कार्यालयात मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होतीये। स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे, सरचिटणीस धनंजय जाधव, आप्पासाहेब कुढेकर, प्रशांत पाटणे, विनोद साबळे यांनी या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नांदेडचे जिल्हा प्रमुख विश्वंभर पवार यांच्यासह इतर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, आम आदमी पक्षाचे जिल्हा प्रमुख या पक्षांचे प्रत्येकी 1 असे 4 जिल्हा प्रमुख संभाजीराजांना उमेदवारीसाठी मुलाखती देण्यात आले होते। तसंच नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह इतर शहरातील 3 माजी महापौर उमेदवारीसाठी भेटून गेले आहेत। भाजपचे 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 जिल्हा परिषद सभापती
शिवसेनेचे 2 जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादीचे 2 जिल्हा परिषद सदस्य उमेदवार मागण्यासाठी स्वराज्य भवनात आले होते. भूम परंडा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील एक नेते देखील स्वराज्याच्या वाटेवर आहेत. आम आदमी पक्ष केजरीवाल यांच्या पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मयूर दौंडकर यांनी देखील संभाजीराजे यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. ठाकरे गटात आर्थिक देवाणघेवाण करून उमेदवारी दिली. निष्ठावानांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. तुमच्याकडे आले तर ते निष्ठावान आणि दुसऱ्या पक्षात गेले तर ते गद्दार असतात का, असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केलाय. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की शिवबंधन बांधले, एबी फॉर्म दिला आणि निवडणुकीला लागा हे सर्व प्रकार पैशाशिवाय होत नाहीत. यात निश्चितच पैशाची देवाणघेवाण झाली आहे. उभाटाला असं वाटत होतं की आमच्यामुळे इतर पक्ष चालत आहेत. त्यांना काँग्रेसने चांगली चपराक दिली आहे. माईक खेचाताणीपर्यंत त्यांचा प्रकार गेलाय. शिवसेना प्रमुखांनी तयार केलेल्या नेत्यांची अशी अवस्था काल महाराष्ट्राने अनुभवली म्हणत शिंदेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करू नका आम्ही सांगायचो. त्यांच्याबरोबर युती केल्यावर काय परिणाम होतात? तुमच्या पत्रकार परिषदेत तुम्हाला कसं सुनावलं जातं? तुटेपर्यंत ताणू नका हे सांगितलं जातं. ही नामुष्कीची वेळ त्यांच्यावर आली आहे. संजय शिरसाट म्हणाले की महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा नाही. अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेले वक्तव्य हे त्यांचं वक्तव्य आहे. मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून सांगतो की महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत काही ठरलेलं नाही. ही निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढली जाणार हे फिक्स आहे. मुख्यमंत्री पदाबाबत निवडणूक नंतर ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर प्रत्येकाला आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. मलाही एकनाथ शिंदेनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, पण त्यावर आमची काही चर्चा झाली नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरेल असं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. एकनाथ शिंदे हेच आमच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत. काहीही झालं तरी तेच मुख्यमंत्री राहतील असं शिवसेना नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी ठणकावून सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत भाजपला झुकतं माप देण्याच्या कथित सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी हे विधान केलंय. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्त्व आलंय. अमित शहा यांनी एका बैठकीत एकनाथ शिंदे यांना भाजपला झुकतं माप देण्याची विनंती केली होती. ते म्हणाले होते, शिंदेजी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री पदासारखे काही निवडक महत्त्वाची पदं आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्वच पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. भाजपने तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, त्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळं जागा वाटपात मित्रपक्षांना झुकतं माप द्या. अमित शहा यांच्या या विधानानंतर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना काहीही झालं तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असं ठणकावून सांगितलंय. एकनाथ शिंदे हेच महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. काहीही झालं तरी तेच आमचे मुख्यमंत्री राहतील असं ते म्हणालेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालेल का असा प्रश्न केला. त्यावर बोलताना त्यांनी एक प्रकारे भाजपलाच निर्वाणीचा इशारा दिला. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाची लढाई लढतायत, त्यामुळे कोणीही त्यांना कमी लेखू नये. मनोज जरांगे आता राज्यातील इतर पुढाऱ्यांसारखे आयकॉन झालेत असं सत्तार म्हणाले. जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 ग्रेनेड आणि 1 पिस्तूलही जप्त करण्यात आलंय. हे दोघेही जम्मू काश्मीर गजनवी फोर्स नावाच्या संघटनेशी संबंधित हायब्रिड अतिरेकी असल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हायब्रिड अतिरेकी सामान्य नागरिकांप्रमाणेच परिसरात राहतात, परंतु गुप्तपणे दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेले असतात किंवा दहशतवाद्यांना मदत करतात. त्यांना ओळखणं कठीण होऊन बसतं. जम्मू पोलिसांचे एडीजीपी आनंद जैन यांनी सांगितलं की चौकशी दरम्यान हे उघड झालं की दोन्ही दहशतवादी मंदिर, लष्करी तळ आणि हॉस्पिटलवर ग्रेनेड फेकण्याचा कट रचत होते. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी पुंछमध्ये देशविरोधी पोस्टरही चिटकवले. हे दहशतवादी सीमेपलीकडे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. पोलिसांनी 27 सप्टेंबर रोजी पुलवामाच्या अवंतीपोरामध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला.
जैश ए मोहम्मदच्या 6 दहशतवादी साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 आयडी, 30 डिटोनेटर्स, आयडीच्या 17 बॅटरी, 2 पिस्तूल, 3 मॅगझिन, 25 राऊंड, 4 हातबॉम्ब आणि 20,000 रुपये रोख जप्त करण्यात आलेत। पोलिसांनी सांगितलं की पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मदचे काश्मीरी दहशतवादी अशा तरुणांचा शोध घेत आहेत, ज्यांचे ब्रेन वॉश केलं जाऊ शकतं। तपासात समोर आले की दहशतवाद्याने तुरुंगातील एका ओव्हरग्राऊंड वर्करच्या मदतीने अवंतीपोरा येथील त्राल भागात दहशतवादात सामील होण्यासाठी प्रेरित झालेल्या अनेक तरुणांची ओळख पटवली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी या तरुणांच्या मदतीने आयडी पेरण्यासाठी काही ठिकाणीही निवडली। त्या तरुणांना हँडलर आणि आयडी बनवण्यासाठी पैसेही देण्यात आले, जेणेकरून ते यासाठी साहित्य आणू शकतील। तरुणांना पिस्तूल, ग्रेनेड, आयडीही देण्यात आली। तरुणांना टार्गेट किलिंग, सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बिगर काश्मीरी मजूर आणि आयडी स्फोट यांसारख्या दहशतवादी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीतील शक्ती अभियानाच्या बैठकीत महिलांना सांगितलं की महिलांनी केवळ महिलांची संख्या दाखवणाऱ्या कार्यालयांमध्ये प्रतिकात्मक पदं स्वीकारू नयेत। त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढावं आणि मोठ्या पदांची मागणी करावी। राहुल यांनी महिलांना सांगितलं की आजच्या राजकारणात केवळ राजकीय पक्षांमध्येच भांडण होत नाही, तर आजचं राजकारण हे वेगवेगळ्या विचारसरणींमधील लढाई बनलंय। ते म्हणाले की आज राजकारणातील लढा केवळ सत्तेसाठी नसून नेतृत्वासाठीही आहे। वास्तविक शक्ती अभियान ही महिलांची संघटना आहे। यामध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। ही बैठक शनिवार आणि रविवारीही सुरू राहणार आहे। राहुल यांनी बैठकीत सांगितलं की इंदिरा फेलोशिप तळागाळातील महिला नेत्यांचे मजबूत नेटवर्क तयार करण्यात मदत करत आहे। याशिवाय महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठीही कार्यरत आहे। महिलांना समान हक्क, शिक्षण, रोजगार आणि समान निधी या विचारांशी मी नेहमीच उभा राहिलोय। आपली भारतीय राज्यघटना सर्व प्रकारचे भेदभाव नाकारून समता आणि न्याय या मूल्यांना मूर्त रूप देते। 1 वर्षात 4300 शक्ती क्लब सुरू झालेत। काँग्रेस नेत्या मुमताज यांच्या म्हणण्यानुसार एका वर्षात 300हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी 28 राज्य आणि देशातील 350 ब्लॉकमध्ये 31,000 लोकांसह 4300 शक्ती क्लब सुरू केलेत। शुक्रवारपासून सुरू झालेल्या या बैठकीत 21 राज्यातील महिला सहभागी झाल्या होत्या। आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे या महिला आहेत। बैठकीत संघटनेची भविष्यातील रणनीती आणि महिलांचे अनुभव यावर चर्चा करण्यात आली। महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथला यांनी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत असलेला पेच सुटण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे मधल्या काळात रुग्णालयामध्ये दाखल होते, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो। मात्र आता त्यांची प्रकृती चांगली आहे। त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीची प्रकृती देखील चांगली असल्याचं रमेश यांनी म्हटलंय। जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली होती। या वादामुळे नाना पटोले हे चर्चेसाठी आले असतील तर आम्ही चर्चेला जाणार नाही अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे गटानं घेतली होती। या दोन्ही पक्षांमध्ये असलेला वाद अखेर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला होता। त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चैनीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढला असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आज दुपारनंतर पुन्हा महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भातील चर्चा सुरू होणार आहेत, अशी माहिती चैनीथला यांनी माध्यमांशी बोलताना दिली। नाना पटोले हे विदर्भातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत, त्यामुळे विदर्भातील जास्तीत जास्त जागा या काँग्रेसने लढवाव्यात अशी मागणी ते करतायत। त्याचाच विदर्भामध्ये ठाकरे गटाला देखील विस्तार करायचा असल्याने शिवसेना जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे आता उद्धव यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाल्याचं समोर आलं होतं।